वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवणारा गुंड निलेश चव्हाणचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली, मात्र तो आढळून आलेला नाहीये। निलेश चव्हाण विरोधात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच्या पिस्तुलाचा परवाना सुद्धा रद्द करण्यात आलाय। निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ, दहशतीसाठी बंदुकीचा वापर, निलेश चव्हाणच्या बंदुकीचा परवाना रद्द, वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांसोबत आणखी एक नाव चर्चेत आलंय, ते म्हणजे निलेश चव्हाणचं। याच निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या आहेत। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाण विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचसोबत रक्ताचं नातं नसतानाही वैष्णवीचं बाळ नेऊन त्याचे हाल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच निलेश चव्हाण विरोधात बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणीही गुन्हा यापूर्वीच नोंदवला गेलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झालाय। कायद्यानुसार जे बंधनकारक आहेत, आरोपीला संधी देत आपण BNSS प्रमाणे, त्या संधीप्रमाणे त्यांना ते नोटीस इश्यू केलेली आहे। त्याच्या घरात ते जे त्याचे बंधू आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे ते करी नसल्यामुळे, आणि जर चौकशीला त्यांनी कोऑपरेट नाही केलं तर पुढची कारवाई जी आहे, पुढची स्टेप ते पोलीस नक्की याच्यामध्ये करेल। पण आता पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणकडे असलेल्या पिस्तुलाचा परवाना रद्द केलाय। खरे तर निलेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा, त्याच्यावर गुन्हा दाखल असतानाही त्यानं पिस्तुलाचा परवाना मिळवला होता। निलेशला हा परवाना कसा मिळाला ते आता उघड झालंय। निलेश चव्हाणवर जून 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता, पण नोव्हेंबर 2022 मध्ये पुणे पोलिसांनी त्याला शस्त्र परवाना दिला। त्यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी परवाना नाकारला होता। आता इथे एंट्री होते पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची। अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना सुपेकरांनी निलेश चव्हाणला हा शस्त्र परवाना दिला होता। याच्या पूर्वीच याच्यावरती एक 109ची एनसी आहे वारजे पोलीस स्टेशनला, तसेच ड्रंक अँड ड्रायव्हची त्याच्यावर केस आहे इंदोरी पोलीस स्टेशनला। 2022 त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे 377 376 अगेन्स्ट हिज वाईफ। तर हे सर्व त्याचं बॅकग्राऊंड आहे, त्याचं पूर्वीची पार्श्वभूमी आहे। पोलिसांचा शस्त्र परवाना मिळाल्यामुळे निलेशला जणू गुन्हे करण्याचं लायसन्सच मिळालं। वैष्णवीच्या लहान मुलाचा ताबा घेण्याकरता वैष्णवीचे नातलग जेव्हा निलेश चव्हाणच्या घरी गेले, तेव्हा निलेशनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं होतं। या प्रकरणी निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तसंच पोलीस त्याच्या मागावरही आहेत। जे आमचे CP पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे, इथल्या एकाचं लायसन आहे, जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवलं तो, त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी CPला इथनच फोन लावलेला होता। तिथं टीम वाढवायला सांगितल्या, आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय, ते मित्रपरिवार दिसतंय। पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या घरी छापेमारी करण्यात आली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्याच्या लॅपटॉपसह काही इतर वस्तूही जप्त केल्या। तर निलेशच्या कुटुंबियांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। जे आहे ते आपण काही हाऊस घेतलेला आहे आणि त्या स्पॉट पंचनामा पण केलेला आहे। त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अनालिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासाकामी आपण सीज करत आहोत। काही लॅपटॉप मध्ये काही फुटेज देखील आहे, काढायचा प्रयत्न होतो, पण ते लॅपटॉपचा पासवर्ड मिळत नाही। ते सगळ्या गोष्टी आपण पोलीस टेक्निकली सगळ्या गोष्टी पूर्ण करतो। निलेश चव्हाणवर त्याच्या पत्नीचा छळ केल्याचाही आरोप आहे। पोलिसांच्या तपासात त्याच्याविषयी आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।